नमस्कार. शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न कायम असतो. वर्गातल्या प्रत्येक मुलाला शिकण्याच्या प्रोसेसमध्ये शामील कसं करून घ्यायचं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. गोदावरी परुळेकर यांच्या पाड्यावरचा चहा या पाठाच्या एका मस्त लेसन प्लॅनमधून आपण समजून घेऊया की एक साधा पाठ अधिक प्रभावी आणि इंटरेस्टिंग कसा बनवता येतो. चला तर मग सुरुवात करूया त्या एका महत्त्वाच्या प्रश्नापासून. एक प्रभावी पाठ कसा तयार करायचा? म्हणजे असा पाठ जो फक्त माहितीचा ढिगारा नसेल तर मुलांना विचार करायला लावेल, स्वतःहून शिकायला मदत करेल. या संपूर्ण विश्लेषणातून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एखादी इमारत उभी करताना पाया किती महत्त्वाचा असतो, नाही का? अगदी तसंच पाठाचंही आहे. म्हणून एका यशस्वी पाठाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे त्याचा पाया मजबूत करणं. आणि तो पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पाठाचा एक स्पष्ट आणि निश्चित उद्देश. बरं, मग हे हेतुकथन म्हणजे नक्की काय असतं? सोप्या शब्दांत सांगायचं तर आपण हा पाठ का शिकतोय याचं उत्तर. हे एक असं स्पष्ट ध्येय आहे जे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही एका दीपस्तंभासारखं संपूर्ण लेक्चरमध्ये वाट दाखवतं, शिकण्यात ही दिशा ठरवतं. चला आता या लेसन प्लॅनमधलं एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया. इथे बघा, हेतू किती स्पष्टपणे मांडलाय. चहा, जो सगळ्यांना माहीत असलेला विषय आहे, त्याला पाड्यावरचा चहा ह्या एका नवीन गोष्टीशी जोडलाय. या टेक्निकला ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणं असं म्हणतात. आणि यामुळे काय होतं? मुलांची उत्सुकता आपोआप वाढते. हेच तर आहे एका चांगल्या हेतुकथनाचा सिक्रेट. ओके, तर पाया पक्का झाला. आता वळूया पाठाच्या हार्टकडे, म्हणजेच डिस्कशन आणि एक्सप्लेनेशनकडे. इथेच खरी लर्निंग प्रोसेस घडते. आणि हो, हा भाग फक्त वन वे ट्रॅफिक नसावा, म्हणजे फक्त शिक्षकांनी बोलायचं आणि मुलांनी ऐकायचं असं नाही. तो इंटरॅक्टिव्ह हवा. कारण सोपं आहे, जेव्हा मुलं बोलतात, प्रश्न विचारतात, तेव्हाच तर त्यांचं लक्ष लागतं, नाही का? तुम्ही बघा, आता टीचिंगच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल झालाय. आता टीचरची भूमिका फक्त माहिती देण्यापुरती राहिलेली नाही, तर ती एका फॅसिलिटेटरची, एका मार्गदर्शकाची झाली आहे. म्हणजे काय? तर टीचर असे प्रश्न विचारतात जे मुलांना विचार करायला लावतील. आणि मग विद्यार्थी काय बनतात? पॅसिव्ह लिस्नर नाही तर ॲक्टिव्ह पार्टिसिपंट. आता बघा, शिक्षकांनी विचारलेला पहिला प्रश्न, लेखिकेने खोप्यांचे वर्णन कसे केले आहे? हा साधा प्रश्न नाहीये, हा एक ओपन एंडेड प्रश्न आहे. याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येत नाही. कसे या एका शब्दामुळे मुलांना पाठात खोलवर शिरावं लागतं, विचार करावा लागतो आणि स्वतःच्या शब्दात उत्तर द्यावं लागतं. आणि हे आहे त्याचं अपेक्षित उत्तर. इथेच एका योग्य प्रश्नाची ताकद आपल्याला दिसते. शिक्षकांनी डायरेक्ट उत्तर सांगितलं नाही, तर मुलांना ते शोधायला लावलं. याने काय होतं? फक्त आकलन नाही वाढत, तर मुलांमध्ये अरे वाह, मला हे जमतंय हा कॉन्फिडन्स येतो. ओके, आता पुढे काय होते बघा. टीचर आता या चर्चेला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जात आहेत. पहिल्या उत्तरावर आधारित एक दुसरा, अजून स्पेसिफिक प्रश्न विचारला जातोय. या टेक्निकला स्कॅफोल्डिंग म्हणतात. म्हणजे काय? तर ज्ञानाची पायरी पायरीने उभारणी करणं. यामुळे मुलं पाठातले बारकावे शोधायला लागतात आणि त्यांची विषयावरची पकड घट्ट होते. आणि हे आहे त्याचं उत्तर. या अशा प्रश्नोत्तरामधून काय होतं माहितीये? मुलं फक्त फॅक्ट्स गोळा करत नाहीत, तर ते अख्खं चित्र, ते दृश्य स्वतःच्या डोळ्यांसमोर उभं करतात. ही पद्धत माहितीला अक्षरशः जिवंत करते. पण थांबा, फक्त माहिती समजणं म्हणजे शिक्षण झालं का? नाही. खरं शिक्षण तेव्हा होतं जेव्हा आपण त्या ज्ञानाचा वापर करू शकतो. चला तर मग आता पाठाच्या त्या टप्प्याकडे जाऊया जिथे शिकलेल्या गोष्टींना ॲक्शनमध्ये आणलं जातं. तर हे उपयोजन म्हणजे काय? एकदम सोपं आहे. ज्ञानाचा प्रॅक्टिकल वापर ही ती स्टेप आहे जिथे मुलं एखादी गोष्ट फक्त समजून घेत नाहीत, तर ती वापरायला लागतात. या लेसन प्लॅनमध्ये याचं एक भारी उदाहरण आहे. पाठात जे नवीन शब्द आले आहेत ना, ते फक्त पाठ करायला नाही सांगितलंय, तर त्यांचा वाक्यात उपयोग करायला सांगितला आहे. किती सोपी पण किती इफेक्टिव्ह पद्धत आहे ही, नाही का? यामुळे ती व्होकॅब्युलरी कायमची लक्षात राहते. आणि आता गृहपाठ म्हणजे होमवर्क. हा होमवर्क बघा, किती विचारपूर्वक दिला आहे. हा वर्गातल्या 4 भिंती आणि मुलांचं खरं आयुष्य यांना जोडणारा एक ब्रिज आहे. त्यातले आपल्या परिसरातील हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे मुलं फक्त पुस्तकी किडे बनत नाहीत, तर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे अधिक लक्ष देऊन बघायला शिकतात. चला तर मग या सगळ्या डिस्कशनमधून आपण यशस्वी टीचिंगची कोणती सूत्र शिकलो ते थोडक्यात बघूया. आणि हे लक्षात घ्या, ही सूत्र फक्त या एका पाठासाठी नाहीत, ही कोणत्याही विषयाला प्रभावीपणे शिकवण्यासाठी वापरता येतात. तर मग काय आहेत की टेकअवेज? नंबर 1, नेहमी एका क्लिअर उद्देशाने सुरुवात करा. नंबर 2, मुलांना चर्चेत सामील करून घ्या, त्यांना बोलतं करा. नंबर 3,
जे शिकवलंय ते प्रॅक्टिस करायला लावा. आणि नंबर 4, शिकण्याला त्यांच्या खऱ्या आयुष्याशी कनेक्ट करा. बस, हे 4 पिलर्स कोणत्याही पाठाला यशस्वी बनवू शकतात. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. आज आपण या ज्या प्रभावी पद्धती बघितल्या त्यांचा वापर आपण आपल्या पुढच्या लेसनमध्ये कसा करू शकतो यावर नक्की विचार करायला हवा.